आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षय, श्रेयस, तुला जेवढा मी सॉर्टेड वाटतो ना तेवढा नाहीये. म्हणजे आजकाल छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करतोय मी. आणि काही काही गोष्टी तर अशा आहे की कितीही विचार केला तरी कन्फ्युजन दूर होत नाहीये. असं वाटतं आज माझी श्रावणी माझ्या बरोबर हवी होती. हे बघ, तुला जर कुठल्या गोष्टींच्या बाबतीत काही कन्फ्युजन असेल तर तू माझ्याशी शेअर करू शकतोस. आपण भाऊ नंतर आहोत, मित्र आहोत आधी. मी माझ्या मनातलं तुला सांगितलं ना, कदाचित तू मला वेड्यात काढशील, माझ्याबद्दल गैरसमज करशील. मी काय असं जजमेंटल आहे का अक्षय? मी कधीही जज करणार नाही तुला. तुला जे वाटेल ते काही विचार न करता बोल माझ्याशी. श्रेयस, गेल्या 2 वर्षात माझ्या आयुष्यात जे जे घडलंय त्याने मी खूप डिस्टर्ब झालोय. सगळं छान, सगळं शांत चालू होतं. अचानक एक भूकंप आला आणि सगळं उद्ध्वस्त केलं. एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं. गोष्टी आपल्या हातात असतात का अक्षय? मला असं वाटतं की जे काही घडतं ना त्यामागे काही ना काहीतरी कारण असतं. ते कारण शोधायचं, वाईट वाटणं जरा कमी होऊन जातं. तुला काय वाटतं? मी प्रयत्न केला नाही, पण श्रावणी माझ्या आयुष्यातून अशी अचानक जाईल याची कल्पना नव्हती मला. किती स्वप्न रंगवली होती आम्ही, किती पुढचं प्लॅनिंग केलं होतं आम्ही. अजून किती काळ पास्ट मध्ये अडकून राहणार आहेस तू? मूव्ह ऑन व्हायला हवंस तू आता. नाही, मी श्रावणीला विसरू शकत नाही. मी तिची जागा कोणाला देऊच शकत नाही. श्रेयस, तुला आठवतं लहानपणी आपण सापशिडीचा खेळ खेळायचो? 99च्या घरात गेलं की आपल्याला असं वाटायचं आपण जिंकलो. पण तसं नाही. तेव्हाच तो साप आपल्याला गिळायचा आणि पुन्हा खालच्या घरात आणून ठेवायचा. माझं आयुष्यही तसंच झालंय. आय एम नॉट एबल टू मूव्ह ऑन. जेव्हा जेव्हा मी मूव्ह ऑन करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा 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 पुन्हा 100वरून 0. म्हणजे श्रावणी नाही, इशिता. श्रेयस, तू श्रावणीला बघितलं नव्हतंस ना? पण तुला एक सांगू, तुझा विश्वास बसणार नाही. इशिता अगदी श्रावणीसारखीच दिसते. तिचं बोलणं, तिचं वागणं श्रावणीसारखंच आहे. कधी कधी मी इशिताशी बोलतो तेव्हा मला कळतच नाही. मला असं वाटतं मी श्रावणीशीच बोलतोय. म्हणजे तुला इशिता आवडायला लागली आहे? नाही, तसं नाहीये. अरे तसं असेल तर सांग ना मला, आपण बोलू तिच्याशी. आराध्याला सांगतो मी हवं तर. काय? आणि शनाया, तू विसरतोयस, ममांनी माझं लग्न शनायाशी फिक्स केलंय, माझी इच्छा नसताना. पण खरं सांगू का श्रेयस, शनाया आधी खूप स्वार्थी वागायची, नेहमी स्वतःचा विचार करायची. म्हणजे आपल्या फॅमिलीत ती ऍडजस्ट होणार की नाही याचीही मला शंका होती. पूर्वी होती, पण आजकाल तिचं वागणंच बदललंय. ती सगळ्यांची एवढी काळजी घेते तर मी कन्फ्यूज झालोय. पण आफ्टर ऑल ती ममांची चॉईस आहे आणि ममा माझ्यासाठी चुकीचा विचार करणार नाही. पण आता कन्फ्युजन हे की शनाया की इशिता? मला कळत नाहीये तू असा विचार का करतोयस. पैशांसाठी माझ्याशी लग्न करणारी शनाया की आत्ताची शनाया? हे बघ अक्षय, तू लाईफ पार्टनर म्हणून एकीचीच निवड करू शकतोस. हा, आता मी तुला तो निर्णय घ्यायला फोर्स नाही करू शकत, कारण तुम्हाला एकत्र आयुष्य घालवायचंय. हा, पण तुझा एक चुकीचा निर्णय 3 आयुष्य बर्बाद करू शकतो. मला तेच कळत नाही, काय करू? मला असं वाटतं की तुझ्यासाठी इशिता परफेक्ट आहे. ती आराध्याची बहीण आहे म्हणून नाही म्हणत आहे मी, पण तिचा स्वभाव, तिचं वागणं मला खरी वाटते ती. आणि काय ना,
जी माणसं माणसांपेक्षा जास्त पैशाला महत्व देतात ती माणसं बदलत नाहीत कधी. हा, बदलल्याचं नाटक मात्र करू शकतात. पण मला कसं कळेल की खरं काय आणि खोटं काय? सोपं आहे. त्या व्यक्तीसमोर अशी एक सिच्युएशन आणायची की त्या व्यक्तीला चूज करावं लागेल, पैसा किंवा माणुसकी. त्यावेळेला ती व्यक्ती जे चूज करेल त्यावरनं ती खरी आहे का खोटी आहे हे तुला आपोआप कळेल. अहो, तर इशिताच्या बाबतीतही हे करून बघ. तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला आपोआप मिळतील. ठीक आहे, मी बोलतो त्या दोघींशी. बोलतो काय? असं जाऊन बोलू नकोस, थेट इनडिरेक्टली गोष्टी हँडल कर. करेक्ट. मी उद्याच फाइंड आउट करतो की कोणाच्या मनात काय चाललंय, कोणाचं माझ्यावर प्रेम आहे आणि कोणाचं आपल्या प्रॉपर्टीवर. वंडरफुल. अगं ताई, अगं तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय. तुला काहीतरी सुचलंय. काय सुचलंय सांग तरी. म्हणून आम्ही म्हणतो तू आमचा फेवरेट भाऊ आहेस. आमच्या डोक्यात काय सुरू आहे तुला बरोबर कळतं. संजय, आमच्या डोक्यात एक प्लॅन, फक्त त्यासाठी ना जरा तयारी करावी लागणार. ताई तू फक्त सांग, मी वाटेल ती तयारी करेल. शेवटी तुला माहितीच आहे मी फक्त तुझाच दास आहे. मणी मणी एकच ध्यास. हा संजय फक्त तुझाच आहे दास. काय सुचले? पेपर. सुप्रसिद्ध उद्योगपती राज मल्होत्रा यांच्या बंगल्यावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. ताई सॉरी 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 ताई, मी तुला आजपर्यंत कुठल्याही कामाला मनाई केली का? नाही ना. पण ताई हे काम मला जमणार नाही ताई. सॉरी ताई. एक मिनिट, काय काम करायचं ते कळलंय तुला? हो, दरोडेखोरांना शोधायचं. ताई ते खूप डेंजर असतात. हा, त्यांच्याकडे लांब लांब बंदूक असते, घोडे असतात. नको 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 ताई, लय डेंजर. बस रे, काही काय बोलतोस? दरोडेखोर येणार, दरोडा घालणार, आराध्याच्या आई वडिलांवर हमला करणार. हमला असं? आणि त्यानंतर त्यांना पकडायचं काम आपलं. तुझं. मी? येस. नाही ताई, नाही ताई, माझ्यात एवढी डेअरिंग नाहीये ताई. त्यांच्या तावडी जर मी सापडलो ना, एक घाव दोन तुकडे होतील माझे. हे नाटक करतोयस. सगळं नाटक करायचंय. ते आपसुकच पकडले जाणार आहे. तुला कुठलाही पराक्रम करायचा नाहीये. म्हणजे? म्हणजे दरोडेखोर खोटे, हा, दरोडा खोटा. हा. तू त्यांना पकडणार खोटं खोटं, पण आराध्याच्या आई वडिलांवर हमला होणार खरा खुरा. मग टेन्शन नाही. पण ताई ते संजय, जस्ट शट अप. आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. हो. दरोडेखोर येणार, तू त्यांना पकडायचं. हो. तोपर्यंत आम्ही सगळे एकत्र होऊ. हो. मग सगळ्यांसमोर आम्ही त्यांच्या तोंडून वधवून घेऊ की त्यांना आराध्याने इथे बोलवलं, या घरात दरोडा घालायला, या घरातल्या माणसांवर हल्ला करायला. एकदा का त्यांच्या तोंडून हे सगळं ऐकलं की सगळ्यांचा विश्वास बसेल, स्पेशली आमच्या आईचा. तिला फायनली पटेल की ही आराध्या या घराच्या वाईटा बने. डू यू अंडरस्टँड? कमाल. आय नो. बरं वाटतंय ना बाबा आता? हो बेटा, खूप छान वाटतंय. आई, तुम्ही ते घराचं म्हणत होतात ना? अगं, झालं का ते काम? मिळालं का ते घर? हो, आणि घर खूप छान आहे. महत्वाचं म्हणजे ते माझ्या ऑफिस पासून इतकं जवळ आहे ना. आपण लवकरच शिफ्ट हो. बरं झालं ग. मी तर म्हणते आपण उद्याच शिफ्ट होऊया. नाही आई, उद्याच शिफ्ट होणं पॉसिबल नाहीये. कारण ती रूम अजून आपल्या ताब्यात यायला 1 आठवडा तरी जाईल. आणि त्याचं पेपर वर्क सगळं काम करून घ्यायचं त्यामुळे. हो हो, खरंय. ऍक्च्युली काय ना, ते घर जरा अनफर्निश्ड असल्यामुळे आपल्याला त्याचं फर्निचर, कलर, किचन सेटअप सगळं बघावं लागेल. ते झालं की मग आपण शिफ्ट होऊ. आणि तुला माहितीये का, श्राऊचं बुटीक सुद्धा घरापासून अगदी जवळ आहे. म्हणजे आपल्याला काही लागलं सवारलं की पटकन येता जाता येईल. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे आमचं लक्ष राहील. खरंय. आणि अगं, इतके दिवस काढले या घरात, आणखी 1 आठवडा तोही जाईल पटपट. पण मी काय म्हणते, हे बघ, श्रावणी आमच्या बरोबर असेलच, पण अरू तूही चल ना आमच्या बरोबर तिथेच राहायला. हे अगं, आता कसं शक्य आहे ते? अरू अगं, तुझं ध्येय वगैरे सगळं मला माहितीये बाळा,
पण तुझी सासू काहीही करू शकते ग, आणि मग मला सतत काळजी लागून राहते. आम्ही गेल्यावर तू इथे एकटी कशी राहशील? आई अगं, तू काळजी करू नकोस. त्या दिवसेंदिवस जितका मला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत ना, तितकीच माझी हिंमत अजून जास्त वाढत जाते. मी अजून जास्त खंबीर होते. अगं पण तुझ्या सासूचा काही भरोसा नाही ना बाळा. मला तर वाटतं त्या बाईकडे मन नावाची गोष्टच नाहीये. हे असतं तर हे सगळं घडलंच नसतं ना. पण आई, तेच तर माझं ध्येय आहे ना. आणि मला माहितीये, एक ना एक दिवस त्यांना या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप नक्की होईल आणि त्यांच्या मनात प्रेम, माया आपोआप निर्माण होईल. आणि मी हे 100% करून दाखवणार. तुझ्यासाठी आल्या घातलेला चहा. अरे वा, चहा, क्या बात आहे. हो, तू ऑफिस मधून दमून आलायस ना, आणि तुला ऑफिस मधून आल्याला चहा लागतो म्हणून म्हंटल. आणि तुला कसं कळलं? असंच. बरं, तो चहा थंड होतोय आणि तुला गरम गरम चहा प्यायला आवडतो हे तुला माहितीये. अजून काय काय माहिती? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे? चहा ना. तो पी लवकर. वा अक्षय सरनाईक, काय चाललंय काय? म्हणजे घरी आल्याबरोबर गरम गरम आल्याचा चहा, कोथिंबीर वडी, खमंग, लिपीट, आमरस, चाललंय काय आज? एक मिनिट, पण मी आमरस, कोथिंबीर वडी, थालीपीठ हे सगळं नाही बनवलंय. ग शनाया आली होती आज ऑफिसला. तिने सगळं बनवून आणलं होतं. माझ्या आवडीच्या डिशेस बनवून आणल्या होत्या तिने. खूप चांगलं बनवलं होतं, सुपर. पण नक्की हे सगळं तिनेच बनवलं होतं? तुला पण आश्चर्य वाटलं ना? अगं मलाही आश्चर्य वाटलं. मलाही तसंच फील झालं. पण ती म्हणाली की तिने कुकिंग क्लास लावलाय, तिथंच सगळं शिकते. खरंच? हो. मला पण डाऊट होता, तर मी तिला 1-2 रेसिपीज विचारल्या. तर तिने खरं खरं उत्तर दिलं. नाही, खरंच शनाया बदलली. ऍटलिस्ट ती ट्राय तरी करते. हे बघ, मला नाही वाटत ती बदलली. नाही, म्हणजे मला असं वाटतं की ती फक्त खोटं वागतेय तुला इम्प्रेस करण्यासाठी. तू जरा जास्त स्पष्ट बोलते असं वाटत नाही का तुला? पण त्यात खोटंही काही नाहीये ना. खोटं काहीच नाही. म्हणजे तुलाही पटतंय ना की शनाया हे तुला इम्प्रेस करण्यासाठी वागतेय? तुला काय वाटतंय? हे सगळं मला कळत नाही. पण आजकाल कोणाच्या मनात काय चाललंय, कोण खरं कोण खोटं हेच कळत नाहीये मला. त्यामुळे कोणाला जज करणं किंवा कोणाबद्दल ओपिनियन ठेवणं कठीण झालंय माझ्यासाठी. कसं असतं ना, कधी कधी दूरची व्यक्ती पण आपल्याला खूप जवळची वाटते आणि जवळची व्यक्ती खूप दूरची. कधी समोर नसलेली व्यक्ती सुद्धा आपल्याला जवळ असल्यासारखी वाटते आणि डोळ्यासमोर असलेली व्यक्ती दिसत पण नाही. जाणीवेचा फरक असतो ना. जाणीवेचा फरक माणसांना, वेळेला नाही. ह्याच वेळेमुळे जवळची माणसं दूर जातात आणि दूरची माणसं सुद्धा जवळ येतात. आणि योग्य वेळ आली की माणसांचं खरं रूप समोर येतं. या वेळेने एकदा मला तुझ्यापासून दूर केलंय, पण आता नाही. आता शनाया तुझ्या जवळ येण्याआधी मला शनायाचं खरं रूप तुझ्या समोर आणायलाच हवं. यू अंडरस्टँड? हा मॅम. आणि महत्वाची गोष्ट, आज इतर गार्ड्सना सुट्टीवर पाठव. फक्त तू ड्युटीवर थांब. हा मॅम. जर कोणी काही विचारलं तर तुमचं नाव घ्यायचं नाही. गुड. पण अगदीच कोणी आग्रहाने काही विचारलं तर आराध्या मॅडमचं नाव घ्यायचं. फॅन्टॅस्टिक. आराध्य देसाई, आम्हाला चॅलेंज करतेस, आमच्या समोर शहाणपणा दाखवतेस. आता बघ, स्वतःच्या आई वडिलांना वाचवायला जमतंय का ते बघ.
व्हॉट इज रॉंग विथ दिस पीपल? चोर कुठे राहिले? अजून कसे आले नाही? यशोधरा, काम डाऊन. येतील. चोर येतील आणि सांगितलेलं कामही करतील. नक्की करतील ना काम नीट? गॉड नोज. नाही, काही झालं तरी हा प्लॅन वर्क व्हायलाच हवा. या लवकर. या. अरे किती वेळ? एका वेळ यायची, किती वेळ वाट बघायची मी? बरं चला आता लवकर काम वाटपा. तोंडाकडे काय बघताय माझ्या? माहिती ना नक्की काय करायचं? वरती खोली आहे इकडे, आणि तिथे काम फत्ते करायचं आपल्याला. चला लवकर. इथं का राहायला आले का तुम्ही? मी एकमेकांकडे काय बघताय? लवकर काम आटपा. घरातले कोणी जागा व्हायच्या आत आटपा. हे इकडे तुम्हाला सांगतो. बॉस, पहिल्यांदा अशी मासूम बघितलीत. जी चोराला म्हणतायत या आमच्या घरात चोरी करा. तलवारच्या खोलीत पाहू. करताय? आवाज आणि इथे काय करताय? फर्स्ट फ्लोर गो. अरे हे घर आहे का काय? इथे सगळंच मला डोक्यावर पडलेलं दिसतंय. गप्पा काय मारताय? ही गप्पा मारायची वेळ आहे? दरोडा टाकायला आलात ना तुम्ही? हो बाई, चुपचाप तिजोरीच्या चाव्या द्या. ओव्हर ऍक्टिंगची गरज नाहीये. काही तिजोरी
तिजोरीच्या चाव्या आण. तिजोरीच्या चाव्या आण. अरे वेड्यात का तू? चाव्या आण. यशोधरा अगं एवढ्या रात्री कोणाशी बोलतेस फोनवर? अरविंद चोर. अरविंद समोर यायचं नाही हा, नाही तर बाईचं मुंडकं उडवेल. पुढे यायचं नाही. चुपचाप तिजोरीच्या चाव्या दे.